हॅलो फ्रेंड्स, फॉरेस्ट्रीच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आपण आत्ता जो फॉरेस्ट्रीचा आपला कोर्स मुख्यत्वे रन करणार आहे, याच्यामध्ये आपली एक फिक्स बॉर्डर आहे, जे मी आधी सांगितल्याप्रमाणे की त्याच्यामध्ये असणारा सिलेबस. जे सिलेबसचे पॉईंट आहेत एमपीएससीचे ते आपल्याला परफेक्ट कव्हर करायचे आहेत. जर आपण सिलेबसचे पॉईंट एक्झॅक्ट कव्हर केले तर आपल्याला ईच अँड एव्हरी क्वेश्चन एमपीएससीचा सॉल्व्ह होणार आहे. कारण एमपीएससीनं ॲक्च्युअली जर आपण कंपेअर केलं, जर कोणी यूपीएससी सिलेबस असेल तर तेही पाहून घ्या की या ठिकाणी एमपीएससीनं इन डिटेल सिलेबस दिलेला आहे, जो की यूपीएससी मध्ये नाही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जर एमपीएससीचा पहिला टॉपिक आपण बघितला सिलेबसचा, या ठिकाणी सिल्व्हिकल्चर जनरल म्हणून, तर यूपीएससी मध्ये हा सिलेबस इतका ब्रॉड नाही. त्याच्यामध्ये ती 4च लाईनीमध्ये तो सिलेबस आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं यूपीएससी सिलेबस मध्ये, तर हे पॉइंट हिस्ट्री ऑफ इंडियन फॉरेस्ट्री डिव्हिजन्स अँड इंटर रिलेशनशिप विथ अदर ब्रँचेस हा पॉइंट आपल्याला दिसणार नाही. तशाच पद्धतीने काही इतरही पॉइंट आहेत याच्यातले की ते आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही. ट्री अँड देअर डिस्टिंग्विशिंग फीचर्स वगैरे असे पॉइंट दिसणार नाहीत. परंतु यूपीएससी याही पॉइंटवर प्रश्न विचारते. एमपीएससीने मात्र काय केलेलं आहे की सगळे पॉइंट प्रॉपर डिटेलमध्ये दिलेले आहेत. आणि जर आपण मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस जर बघितलं या ठिकाणी, ते जे मी बनवलेलं आहे, तर प्रत्येक सिलेबसचा पॉइंट जो परफेक्ट दिसतोय त्याच्यावरच प्रश्न आहे. लाईक दॅट राईट अ नोट ऑन फॉरेस्ट नर्सरी इन रिस्पेक्ट टू द परमनंट अँड टेम्पररी नर्सरीज. सो दे हॅव आस्क्ड द क्वेश्चन ऑन टाइप्स ऑफ नर्सरी अँड नर्सरी हॅज टू मेन टाइप्स ॲज पर देअर लोकेशन, टेम्पररी अँड परमनंट. मग काय असतं या ठिकाणी, तर थोडक्यात चर्चा करायला गेलं तर ज्या ठिकाणी आपल्याला फॉरेस्ट रिजनरेशन करायचं आहे काही कालावधीसाठी किंवा रिफॉरेस्ट्रेशन किंवा अफॉरेस्ट्रेशन सारखे प्रोग्राम एखाद्या ठिकाणी राबवायचे, तर त्या ठिकाणी एक टेम्पररी नर्सरी इस्टॅब्लिश केली जाते. जेव्हा त्या एरियाचं किंवा पॅचचं या ठिकाणी कंप्लीट या ठिकाणी अफॉरेस्ट्रेशन और रिफॉरेस्ट्रेशन टार्गेट और रिजनरेशन टार्गेट अचीव होतं, त्याच्यानंतर ती नर्सरी तिथून हटवली जाते. आणि परमनंट नर्सरीज आर दोज नर्सरीज विच आर प्रेझेंट ॲट परमनंट लोकेशन. जर आपण आपल्या आजूबाजूला रस्त्याच्या कडेला काही नर्सऱ्या बघितल्या असतील किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ज्या त्यांचं एक परमनंट ठिकाण असतं, त्या ठिकाणी ज्या नर्सरी असतात त्याला परमनंट नर्सरी म्हणतात. लाईक दॅट पुण्यामध्ये या ठिकाणी तळजाई टेकडीवर फॉरेस्टची परमनंट नर्सरी आहे. तो अशा पद्धतीनं सरळ सरळ सिलेबसचा जो पॉईंट आहे त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. पुढचा देखील जर प्रश्न आपण बघितला या ठिकाणी सिल्व्हिकल्चर सिस्टीम वर त्याने विचारलेला आहे. गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ हाय फॉरेस्ट सिस्टीम अँड एक्सप्लेन द सिलेक्शन सिस्टीम इन डिटेल. सो इट इज अन टाइप ऑफ सिल्व्हिकल्चर सिस्टीम. सिल्व्हिकल्चर सिस्टीम हॅज टू टाइप्स. ओके, जस्ट आपण चर्चा करतोय, नंतर आपण इन डिटेल घेणार आहे. हाय फॉरेस्ट अँड कॉपीज फॉरेस्ट असे फॉरेस्टचे 2 टाईप असतात. त्याच्यानुसार देखील त्या ठिकाणी 2 टाईप पडतात त्या ठिकाणी सिल्व्हिकल्चरचे. सो हाय फॉरेस्ट इज नथिंग बट फॉरेस्ट जनरेटेड बाय द सीड. जर बियांपासून आपण फॉरेस्ट बनवलं तर इट इज कॉल्ड एज हाय फॉरेस्ट. वेन फॉरेस्ट इज जनरेटेड बाय द कॉपीस. मी कॉपीस निलगिरीचं एक उदाहरण दिलेलं आहे, एक शॉर्ट पण टाकलेलं आहे युट्यूबला, की जर एखाद्या ठिकाणी आपण एखादं झाड कापल्यानंतर जमिनीपासून एखाद्या सम डिस्टन्सवर आपण त्याचा या ठिकाणी कापल्यानंतर जो शिल्लक राहतो भाग, त्याला आपण जो बुंदा म्हणतो मराठीमध्ये किंवा जे स्टंप म्हणतो, जे शिल्लक राहतं त्यातून परत एकदा या ठिकाणी झाड उगवतं. दिस इज कॉल्ड एज कॉपीस. मग निलगिरीमध्ये मुख्यत्वे कॉपीस सिस्टीम चांगली आहे. लिंबाच्या झाडामध्ये आहे, ज्याला अझॅरेक्टा इंडिका म्हणतात, निलगिरीला युकॅलिप्टस म्हणतात. सो लाईक दॅट. सो दे आस्क हाय फॉरेस्ट सिस्टीम. त्यातली त्याने सीड जनरेशनच्या द्वारे जी सिस्टीम तयार होते त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात विचारलेलं आहे. आणि त्याच्यातलं सिलेक्शन सिस्टीम म्हणून एक प्रकार असतो. तो नावात काहीतरी आहे की सिलेक्शन सिस्टीम म्हणजे समथिंग वी हॅव टू सिलेक्ट. ओके, ते बघू त्यावेळेस. मग यातून आपल्याला काय सांगायचं की मी या पीडीएफ वरून जर आपण समजावून घेतलं, मी प्रत्येक पॉईंट दाखवतो. डिफाईन डेझर्ट, राईट अ नोट ऑन कोल्ड डेझर्ट फ्लोरा. सो दे आस्क अबाउट डेझर्ट, डेफिनेशन ऑफ डेझर्ट. Okay, this question is for 8 marks, means for definition of desert they will give 2 mark. Write a note on cold desert flora, so it will carry 6 mark. Characteristics, okay, आणि त्याच्यामध्ये असणारे फ्लोरा, तुम्हाला फ्लोरा विचारलेला आहे त्यांनी, तो स्पेसिस. पण फॉना नाही, त्याच्यामुळे जर फ्लोरा विचारलं तर या पॉइंट पुरतं स्टिक राहायचं. हे लक्षात ठेवा. किती आन्सर लिहिता त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट तुम्ही एक्झॅक्ट आन्सर लिहिता का ह्याला महत्व आहे.
Then second question on the same point, what are the mangroves? So they ask about the definition of mangroves and write a short note about unique features of mangroves plant. So they ask the what type of which features adapted by the plant present in the mangroves. Mangroves मधल्या झाडाने कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी अडॅप्ट केलेल्या असतात. त्याच्यामध्ये मग आपल्याला माहित आहे न्यूमॅटोफोर्स, विव्हिपॅरी म्हणजे आपले जे सुंदरबन मधलं जे सुंदरी वनस्पती आहेत ते या ठिकाणी त्यांच्या सॅलिनिटीमध्ये ते किंवा त्या सलाईन वॉटरमध्ये जगण्याकरता काही गोष्टी अडॅप्ट करतात. फोटोसिंथेसिस करता त्यांच्या पानांमध्ये बदल होतो. रूट्समध्ये बदल होतो ड्यू टू द अनएरोबिक रेस्पिरेशन करता किंवा ऑक्सिजन घेण्याकरता. त्यानंतर त्यांच्या जर्मिनेशन करता फळामध्ये काहीतरी बदल होतो, त्याला विव्हिपॅरी सारख्या गोष्टी म्हणतात. तर अशा गोष्टींमध्ये ज्या काही पॉईंट आपल्याला लिहायचे ते या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. पण सिलेबसचा जो पॉईंट ॲज इट इज दिसतोय कोणताही गोष्ट त्यांनी हिडन टाकलेली नाही. पुढचेही जर आपण प्रश्नांचं ॲनालिसिस करत गेलो तर तसंच आहे. अकॅशिया कॅटॅच्यू आणि या ठिकाणी लॅटिफोला म्हणून जे असते टेक्नॉसिस त्याच्यावर त्यांनी विचारलेलं आहे. अकॅशिया कॅटॅच्यू म्हणजे आपला कार. सो त्यांनी काय कॉमेंट्स ऑन डिस्ट्रीब्युशन अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ अकॅशिया कॅटॅच्यू and discuss the phenology and silviculture characteristics and regeneration methods of या ठिकाणी लॅटिफोला. टेक्नॉसिस लॅटिफोला. तर अशा पद्धतीने यांनी या ट्री स्पेसिस बद्दलची इन्फॉर्मेशन विचारलेली. सो आपल्याला केवळ या ट्री स्पेसिस एकदम परफेक्ट करायच्या, उगं बिनकामाच्या एक्स्ट्रा करत बसायच्या नाहीत. सो कन्क्लुजन काय आहे की आपल्याला फॉलो करायचं आहे फक्त सिलेबसला. सिलेबस जर आपण परफेक्ट केला आणि त्याच्यावर आपण काही क्वेश्चन जे युपीएससीचे आलेले आहेत ॲज इट इज सिलेबस रिलेटेड, नॉट अन एक्स्ट्रा क्वेश्चन, तर आपण त्या ठिकाणी त्याचे उत्तर परफेक्ट लिहू शकतो. आणि जर त्याच्यामध्ये युपीएससीत प्रश्न विचारलेले नाहीत किंवा तो पॉईंट जर सिलेबसला युपीएससीला नसेल, जसं की पहिल्या टॉपिकमध्ये एक्झॅक्ट एमपीएससीने मेन्शन केलेलं आहे हिस्ट्री ऑफ फॉरेस्ट्री अँड देअर डिसिप्लिन्स, ते युपीएससी मध्ये मेन्शन नाही. सो ओळखायचं की त्यावर प्रश्न येणार आहे. तर या ठिकाणी आपण प्रश्न क्रिएट करून या ठिकाणी सोडवून घेणार आहे. तसंच विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र म्हणून काही ठिकाणी या ठिकाणी मेन्शन आहे ट्रायबॉलॉजी वगैरे, तर त्याही ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राच्या रिलेटेड जी काही आदिवासी आहे, ट्राईब्स आहे, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन गोळा करावी लागेल. सो आवर फर्स्ट प्रायोरिटी विल फोकस ऑन द सिलेबस. तो आपला पूर्णपणे ट्रॅक राहील, त्या ट्रॅकच्या बाहेर आपल्याला जायचं नाही. सब्जेक्ट अतिशय सोपा आहे पण एकदम प्रॉपर ऑर्गनाइज स्वरूपामध्ये केला पाहिजे. एकदम शॉर्टकट देखील आपल्याला करायचं नाही की फक्त नाही मी थोडक्यातच करेन आणि दिलेले नोट्स कुणाचे तर ॲज इट इज रीड करीन. इट्स रॉंग मेथड. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह आहे, लिहायचं आहे. तुम्हाला ज्या वेळेस 100% माहीत असतं तेव्हा तुम्ही त्याचं 50% या ठिकाणी पेपरमध्ये उतरवू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या प्रश्नाबद्दल तुम्हाला समजा 200 शब्द माहीत असतील तर तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये 100 शब्द सहज उतरवू शकता, जे की आपल्या उत्तराला गरजेचे असतात. पण तुम्ही एक्झॅक्ट 100 शब्द जर करून गेला तर ते 50 वर कन्वर्ट होतात. आणि काही शब्द असतात, काही कीवर्ड्स आपल्याला तयार करायचे असतात, ते जर आपण थोडंफार तो कन्सेप्च्युअल सब्जेक्ट केला तर ते कीवर्ड आपोआप तयार होतात. सो लेट्स मूव्ह टू द टॉपिक 1. पहिला टॉपिक घेताना मी काय घेतलेला आहे की सिलेबसचा ऍक्च्युली पहिला पॉइंट हा या ठिकाणी जर बघितलं तर सिल्व्हिकल्चर आहे आणि सिल्व्हिक्स वगैरे. परंतु आपण काय घेतलेलं आहे आधी त्याच्या पुढचा पॉइंट घेतलेला आहे की हिस्ट्री ऑफ इंडियन फॉरेस्ट्री, डिव्हिजन्स, इंटर रिलेशनशिप विथ अदर ब्रांचेस. एक काम करायचं, कायम सिलेबस जवळ ठेवायचा. सिलेबसचा जो पॉइंट आपण लेक्चरमध्ये कव्हर करू त्याच्यावर या ठिकाणी हायलायटरनं हायलाइट करत राहायचं आणि तो पॉइंट या ठिकाणी कंप्लीट करत जायचं. हे टप्पे आपले स्टेप बाय स्टेप अभ्यासाचे राहणार आहेत. लेक्चर्स किती येतात यापेक्षा आपण किती इफेक्टिव्हली ते सब्जेक्ट संपवू शकतो ते इम्पॉर्टंट आहे आपल्याकरता. ओके, या ठिकाणी आपण कमीत कमी वेळामध्ये नक्कीच सिलेबस संपवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणारच आहे. परंतु मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडून जे इनपुट्स पाहिजे, जे क्वेश्चन्स मी फ्रेम केलेले आहेत त्यांची उत्तर मला एक्झॅक्ट हवी आहेत. त्यावर मी काही जे क्रिटिकली ॲनालाइज तुम्हाला किंवा तुमचं ॲनालिसिस करीन त्याच्याबद्दल देखील तुम्ही ते फीडबॅक पुढच्या वेळेस इम्प्लिमेंट करायचा. ही आपली 2 वे स्टडी सिस्टीम या ठिकाणी राहील. ओके, सो लेट्स मूव्ह टू द टॉपिक 1, फॉरेस्ट्री अँड इट्स हिस्ट्री.
सो फॉरेस्ट्री म्हणजे मीन्स काय आहे की इट इज अ सिम्पल आहे, हा शब्द यायला पाहिजे ब्रँच ऑफ बायोलॉजिकल सायन्स. इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजिकल सायन्स. इट कन्सर्न विथ द 5-6 कीवर्ड आहेत. एक केअर, प्रोटेक्शन, मॅनेजमेंट, रिजनरेशन. तुम्ही कितीही शब्द टाका, हे का कधी सुचतं आपल्याला जेव्हा आपण नीट वाचतो. ऑफ द फॉरेस्ट. फॉरेस्ट्री काय करतं तर फॉरेस्टच्या यांनी थोडक्यात दिलेलं आहे मॅनेजमेंट अँड युटिलायझेशन सुद्धा आहे. सो फॉरेस्ट्री इज नथिंग बट जस्ट अ केअर अँड प्रोटेक्शन ऑफ द ट्री ॲज वेल ॲज इट युटिलाइज दॅट ट्री. म्हणजे काय असतं की एका कालावधीनंतर झाड नक्कीच त्याच्या या ठिकाणी नंतर क्वालिटी डिग्रेड होणार आहे टिंबरची, त्यानंतर त्याचा या ठिकाणी ते जळणार असेल, डाय होईल, त्याच्या पूर्वीच त्याचं टिंबर जे असेल ते युटिलाइज देखील करणं, ते सुद्धा फॉरेस्ट्रीचा एक भाग आहे. म्हणजे झाड कापणं हा देखील फॉरेस्ट्रीचा भाग आहे. ओके, कटिंग ऑफ द ट्री. परंतु कटिंग ऑफ द ट्री इन अ सस्टेनेबल वे, आणि त्याच्यामध्ये देखील रिजनरेशन इज इम्पॉर्टंट. म्हणजे वन्स यू कट द ट्री, ॲज सून ॲज यू कट द ट्री, लगेच तुम्हाला या ठिकाणी ट्री दुसरे या ठिकाणी प्लांटेशनसाठी कामाला लागायचं आहे. म्हणून त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण शिकतो, जो सिल्व्हिकल्चरचा भाग आहे. ओके, सो फॉरेस्ट्रीची एक्झॅक्ट डेफिनेशन तुम्ही 2-3 शब्दावरनं, फक्त कीवर्ड एक्झामिनरला काय अपेक्षित आहेत. इट इज अन थिअरी प्रॅक्टिसेस ऑफ ऑल दॅट कॉन्स्टिट्यूट अँड क्रिएशन, कन्झर्वेशन, सायंटिफिक मॅनेजमेंट ऑफ द फॉरेस्ट अँड द युटिलायझेशन ऑफ देअर रिसोर्सेस. अजून कुठलं येऊ शकतं तर एक अशी पण डेफिनेशन आहे, सायंटिफिक मॅनेजमेंट हा शब्द महत्वाचा आहे ऑफ द फॉरेस्ट अँड द कंटिन्युअस प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये एक मी अजून शेवट एक दिलेला आहे, इट इज अँड सायन्स प्रॅक्टिस ऑफ क्रिएटिंग. सायंटिफिक मॅनेजमेंट म्हणू शकता या ठिकाणी शब्द, किंवा मॅनेजिंग, युजिंग किंवा युटिलायझेशन म्हणू शकता, कन्झर्विंग अँड रिपेअरिंग द फॉरेस्ट अँड असोसिएटेड रिसोर्सेस. फॉरेस्ट आणि त्याच्या रिलेटेड जे काही रिसोर्सेस असतील, त्याच्यामध्ये असणारं वाईल्ड लाईफ असेल, यांच्याबाबत ह्या गोष्टी या ठिकाणी मॅनेजमेंट, केअर वगैरे करणं, दिस इज कॉल्ड ॲज फॉरेस्ट्री. अँड दॅट्स वाय इट इज अन हायली डिसिप्लिनरी इनडिसिप्लिनरी फील्ड. म्हणजे या फॉरेस्ट्रीचा संबंध अनेक डिसिप्लिनशी येतो, त्याच्याबद्दल देखील तो आपल्या सिलेबसचा पॉईंट आहे, आपण पुढे चर्चा करू. ओके, सो फॉरेस्ट्रीमध्ये हे कीवर्ड इम्पॉर्टंट आहेत उत्तर लिहिताना. बाकी तुम्ही ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या, अजून एक मी महत्वाची गोष्ट सांगतो अबाउट इंग्लिश रिप्रेझेंटेशन. हा एसेचा पेपर नाही. दुसरा महत्वाचा म्हणजे आपला जो कोणी फॉरेस्ट्रीचा चेकर असेल, तो राऊंड अबाउट तोची डेट ऑफ बर्थ ही 1970च्या दरम्यान किंवा 80च्या दरम्यान असणार आहे. म्हणजे ते बऱ्यापैकी आत्ताच्या कॉन्व्हेंट स्कूलचे विद्यार्थी नाहीत की ज्यांना धड फक्त इंग्लिशच चांगले येतं, बाकी थोडीशी बोंबाबोंब राहते. म्हणजे त्यांचं कसं आहे, ते झेडपीचे विद्यार्थी असतील, जिल्हा परिषदचे, त्यामुळे इंग्लिश हे त्यांची 5वीला ABCD सुरुवात झाली, त्याच्यामुळे त्यांचं इंग्लिश त्यांना परफेक्ट अपेक्षित नसतं. दुसरं म्हणजे UPSC मध्ये देखील हे क्लिअरली मेन्शन आहे, सिव्हिल सर्व्हिसेस मार्क्स विल बी गिवन टू द कंटेंट नॉट टू द ग्रामर. आणि टेक्निकल सब्जेक्टमध्ये तर ह्या गोष्टी लागू होत नाही. त्यामुळे सेंटेन्स कम्प्लीटच करावा असं नाही. या पेपर चेकरला, म्हणजे मी सुद्धा जेव्हा चेक करतो तेव्हा मला हे अपेक्षित असतं की जे कीवर्ड्स आहेत ते मला इझिली दिसले पाहिजे, त्याच्याखाली तुम्ही अंडरलाईन करा, आणि त्या कीवर्डवर मी या ठिकाणी लगेच मार्क देतो. त्याबद्दल आपण सेपरेट डिस्कशन करणार आहे, बट कीवर्ड आर इम्पॉर्टंट, त्यांच्या खाली असणारा अंडरलाईन इम्पॉर्टंट आहे, आणि मिनिमम वर्ड्स अँड मॅक्झिमम आउटपुट हे चेकरला अपेक्षित असतं. त्याला तुमचं मोनोटोनस लिहिलेलं, निबंधासारखं लिहिलेलं उत्तर अपेक्षित नाही. टेक्निकल सब्जेक्टमध्ये तुम्ही फ्लो चार्ट काढा, ट्री डायग्राम काढा, एखादी रिप्रेझेंटेशन करणारी डायग्राम काढा, एखादं झाड सुद्धा काढून त्याच्यावर तुम्ही गोष्टी दाखवू शकता, ते तुमचा प्रश्न. परंतु रिप्रेझेंटेशन हे त्याला सहज चेक करताना वाचता येईल, त्याला सहज सगळे पॉईंटचे इनपुट दिसतील, हे महत्त्वाचं आहे. आणि ज्याचा अभ्यास चांगला असतो तोच अशा गोष्टी करू शकतो. थाप मारताना ट्री डायग्राम काढण्याचं धाडस कुणाला होत नाही, कारण ट्री डायग्राममध्ये लगेच ती मारलेली थाप दिसते. त्याच्यामुळे अभ्यास चांगला असेल तर रिप्रेझेंटेशनवर लक्ष द्या. ओके, काय पहिल्या लेक्चरमध्ये आपण इतर गोष्टी डिस्कस करतोय, त्या घे आणि समजावून घ्या. सिग्निफिकन्स ऑफ फॉरेस्ट्री. सो व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑर इम्पॉर्टंट ऑफ द फॉरेस्ट्री, किंवा त्याची गरज पण काय आहे. तर फॉरेस्ट, आता भारताच्या बाबतीत जर विचार केला तर फॉरेस्ट ऑक्युपाइज, फॉरेस्ट अँड ट्री कव्हर नॉट, वी आर जस्ट टेकिंग द पर्सेंटेज ऑफ ओनली फॉरेस्ट एरिया. भारताचा फॉरेस्ट एरिया 21.76% आहे, म्हणजे इट इज राऊंड अबाउट
1/5 एरिया ऑफ द इंडिया कॉन्ट्रीब्यूट फॉरेस्ट, दॅट्स वाय इट्स मॅनेजमेंट किंवा नीड्स टू बी, म्हणजे मॅनेजमेंटची गरज आहे, वाईजली मॅनेजमेंटची गरज आहे. देन फॉरेस्ट इज अ सोर्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. इट कन्सिस्ट ऑफ प्लांट, animals, some endangered plant, some important species, some medicinal plants are present inside the forest. So it is a source of biodiversity. Second, next इट्स प्रोडक्शन, म्हणजे ते महत्वाचं आहे की टिंबर आणि मेडिसिन प्रोडक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे, फूडसाठी देखील इम्पॉर्टंट आहे. देन सिग्निफिकन्स ऑफ फॉरेस्ट जर प्रश्न आला तर एक किंवा फॉरेस्ट्री जर लक्षात ठेवलं तर हे लक्षात घ्या. इट इज अ सप्लायर ऑफ रॉ मटेरियल फॉर फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्रीज. ऑब्विसली फॉर कन्स्ट्रक्शन वर्क लिहू शकता, फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग लिहू शकता, फॉर इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ द कंट्री असंही लिहू शकता तुम्ही एक्स्ट्रा वाढवून. प्रोव्हाइड अन एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी टू द लोकल पीपल, फॉरेस्ट टू कलेक्ट गम्स, रेझिन्स अशासारख्या गोष्टी फॉरेस्ट प्रोड्युसेस असतील. तेंदू पत्ता देखील आहे, त्याच्यावर बॅन आहे परंतु त्याचं सस्टेनेबल यील्ड अलाउड आहे. त्यानंतर जर एखादं आयुर्वेदिक किंवा मेडिसिनल यूजसाठी फॉरेस्ट असेल तर त्यामध्ये देखील एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी या ठिकाणी मिळते. आपल्याला देखील एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी मिळते फॉरेस्टमुळे. फॉरेस्ट नसेल तर या ठिकाणी किंवा फॉरेस्ट्री सारखी गोष्ट नसेल तर ACF RFOच्या पद नसणार आहेत. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स, ओके, कार्बन सिक्वेस्ट्रेशन असेल या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी कार्बन ॲब्सॉर्ब करत असेल बाहेर या ठिकाणी एन्व्हायरमेंटचा. पोल्युशन रिडक्टंट आहे किंवा रिडक्शन म्हणून काम करतं. केवळ आपल्याला जंगलातील नाही तर अर्बन फॉरेस्ट्री देखील या ठिकाणी नॉईज पोल्युशन शिवाय कंट्रोल आणतं, एअर पोल्युशनवर कंट्रोल आणतं आणि क्लायमेटला या ठिकाणी मॉडरेट करण्यासाठी किंवा ग्लोबल क्लायमेट चेंजला या ठिकाणी थोपवण्यासाठी फॉरेस्ट काम करतं. इट सपोर्ट सेक्टर सच एज ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री सेक्टर, रिक्रिएशनल अँड टुरिझम, बगीचा वगैरे अशा गोष्टी या ठिकाणी रिक्रिएशनचं काम करतात, लोकांना फ्रेश करतात. टुरिझम सारख्या ठिकाणी जर फॉरेस्ट असेल तर या ठिकाणी अजून योग्य पद्धतीने आपण त्या ठिकाणी फिरायलाही जातो. हॅबिट फॉर इथनिंग कम्युनिटीज, ओके, या ठिकाणी हॅबिटॅट फॉर इथनिंग, जे काही तिथले आदिवासी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी राहण्याचं क्षेत्र देखील या ठिकाणी फॉरेस्ट आहे किंवा जे इथनिक कम्युनिटीज आहेत. संन्यासांना देखील फॉरेस्टमध्ये जायचं या ठिकाणी ठिकाण आहे. आपल्याला देखील जर पोस्ट मिळले नाही तर या ठिकाणी फॉरेस्टमध्ये जायला चान्सेस आहेत एखादं भगवं कापड घेऊन. तर अशा पद्धतीने फॉरेस्टचे सिग्निफिकन्स किंवा फॉरेस्ट्रीचे सिग्निफिकन्स जे ब्रँच आहे त्याचे जे काय आहेत ते आपण बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही कितीही व्हॅल्यू ॲडिशन करू शकता परंतु थोडक्यात या ठिकाणी उत्तर लिहायला आपल्याला शिकायचं. नंतर नेक्स्ट सिलेबस पॉइंट इज द डिफरंट फॉरेस्ट्री डिसिप्लिन्स किंवा डिव्हिजन. सो याच्यावर हा सिलेबसला थेट मेन्शन असणारा पॉइंट आहे, त्याच्यामुळे याच्यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. व्हॉट आर द डिफरंट डिसिप्लिन्स ऑर डिव्हिजन्स ऑफ द फॉरेस्ट्री. याचं उत्तर अतिशय सोपं आहे. फक्त काय करायचं की तुमचा जो सिलेबस आहे तो समोर ठेवायचा आणि त्या सिलेबसचे जे पॉइंट आहेत दीज आर द डिव्हिजन्स ऑर डिसिप्लिन्स ऑफ द फॉरेस्ट्री. ओके, ड्यू टू लिगामेंट इंजुरी थोडंसं मला बसावं लागतं, थोडं समजावून घ्या. देन डिफरंट डिसिप्लिन्स ऑर डिव्हिजन्स ऑफ द फॉरेस्ट्री कोणकोणते, तर आपला सिलेबस समोर आणायचा. फर्स्ट इज द ॲग्रो फॉरेस्ट्री. ॲग्रो फॉरेस्ट्री इज व्हॉट, ॲग्रिकल्चर प्लस फॉरेस्ट्री. आपलं ॲग्रिकल्चर लँड देखील असेल आणि त्याच्या जर बाजूला ज्याला आपण बांधावर म्हणतो किंवा बंडवर या ठिकाणी झाडे लावणे, दिस इज कॉल्ड एज ॲग्रिकल्चर इन्क्लुडिंग फॉरेस्ट्री. त्यानंतर फार्म फॉरेस्ट्री देखील त्याच्यामध्ये तुम्ही शब्द वाढवू शकता. ओके, फॉर द फार्म मध्ये देखील फॉरेस्ट्रीचं या ठिकाणी किंवा झाडांचं प्लांटेशन करणं. ॲग्रो फॉरेस्ट्रीचे ॲडव्हान्टेज काय आहेत जर आपण चर्चा केली तर इट ॲक्ट ॲज अ विंड बॅरियर. ओके, जे झाडं कडेला असतात शेताच्या ते विंड बॅरियर म्हणून काम करतात आणि ड्यू टू द विंड बॅरियर इट रिड्युसेस द सॉइल इरोजन बाय द विंड. ओके, then remote sensing, GIS, GPS application in the forestry, so it is also in disciplines of the forestry आपण म्हणू शकतो. रिमोट सेन्सिंग किंवा GIS GPS द्वारे आपण या ठिकाणी फॉरेस्ट सर्वे करू शकतो. आता जो आपला फॉरेस्टचा जो सर्वे असतो म्हणजे ट्रीचं जे दरवर्षी फॉरेस्ट सर्वे रिपोर्ट येतो, दरवर्षी म्हणजे दर 2 वर्षांना, तर त्या देखील रिमोट सेन्सिंग GISचा उपयोग आहे. GIS GPSचा उपयोग ॲनिमल ट्रॅकिंग करता येतो. त्याच्यानंतर या ठिकाणी एखाद्या झाडाला देखील तुम्ही GPS लावू शकता, एखादं टूल, ज्यामुळे एखाद्या वेळेस जर तस्करी झाली तर ते सापडू शकतं. सो अनेक गोष्टी होऊ शकतात. इकॉलॉजी तर आपल्याला माहित आहे. इकॉलॉजी मीन्स जे आपले प्राणी असतात आणि त्यांचं एन्व्हायरमेंटशी संबंध. सो ऑर्गॅनिझम अँड देअर एन्व्हायरमेंटल रिलेशनशिप.
सो त्याकरता आपलं फॉरेस्ट्रीचे एक डिसिप्लिन आहे ते. सिल्व्हिकल्चर सिस्टीम मीन्स सस्टेनेबल इल्ड ऑफ द टिम्बर. सिल्व्हिकल्चरमध्ये मग ते हाय कॉपी हाय सिस्टीम किंवा हाय सिल्व्हिकल्चर सिस्टीम, कॉपी सिल्व्हिकल्चर सिस्टीम म्हणून आहे, त्याचा देखील आपण अभ्यास करूया. नंतर एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणून त्याचे एक डिसिप्लिन आहे. सिल्व्हिकल्चर एक डिसिप्लिन आहे. सिल्व्हिकल्चर सिस्टीम आणि सिल्व्हिकल्चर आहे असा सिलेबस पाठ करून जाणे सरळ सरळ येऊ शकतो. इन लिस्ट डिफरंट फॉरेस्ट्री डिसिप्लिन, म्हणजे फक्त तुम्हाला लिस्ट लिहायची असेल किंवा एक एक लाईन जर एक्सप्लेन करायला सांगितलं तर एक्सप्लेन करायचं. नंतर फॉरेस्ट इकॉनॉमिक्स देखील आहे, त्याच्यामधून गम्स रेझिन्स वगैरे मिळवून आपण आर्थिक उत्पन्न काढू शकतो, किंवा फॉरेस्टचे बाय प्रोडक्ट असतील किंवा त्यातून बनलेले एखादे प्रोडक्ट लोकांना या ठिकाणी आयुर्वेद युनानी म्हणून आपण उपयुक्त असतील तर ते विकू शकतो. सिल्व्हिकल्चर ऑफ ट्रीज झालं. फॉरेस्ट इंजिनिअरिंग आहे ज्याच्यामध्ये ब्रिजेस वगैरे फॉरेस्टमध्ये जनरेट करणं, ब्रिज बांधणं असतील, त्याच्यानंतर एखादं स्ट्रक्चर उभे करणं असतील. सो फॉरेस्ट इंजिनिअरिंग इज ऑल्सो डिसिप्लिन ऑफ फॉरेस्ट्री. सॉइल सायन्स. सो सॉइल सायन्स एक डिसिप्लिन असू शकते फॉरेस्टची, कारण ज्याच्यामध्ये सॉइल कन्झर्वेशन, सॉइल या ठिकाणी डिग्रेडेशन रोखणं असेल किंवा सॉइलच्या प्रोटेक्शनसाठी काम केलं जाईल किंवा वॉटरशेड मॅनेजमेंट केलं जाईल. फॉरेस्ट इम्प्रूव्हमेंट एक त्याची डिसिप्लिन आहे. ट्रायबॉलॉजी आदिवासींचा अभ्यास असेल, आदिवासींचा आणि फॉरेस्टचं रिलेशन याबद्दलचा अभ्यास असेल. फॉरेस्ट मॅनेजमेंट असेल, ओके, जे महत्त्वाचंच आहे सस्टेनेबल यील्ड करता. प्रॉपर मॅनेजमेंट, कसंही झाडे कापायची नाहीत, कसेही कट करायचे नाहीत, त्याच्यामध्ये काही पद्धती दिलेल्या आहेत, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी कट करायचं. योग्य वयाचंच या ठिकाणी झाड कट करायचं. जे कमी वयाचे झाड आहेत त्यांना प्रोटेक्ट करायचं. नंतर फ्रॉस्टपासून कसं प्रोटेक्ट करायचं हे सगळं फॉरेस्ट मॅनेजमेंटमध्ये येतं. वॉटरशेड सिस्टीम असतील, जे आत्ता मी मगाशी म्हणलं होतं सॉईलमध्येच येतं. वॉटरशेड मॅनेजमेंट. फॉरेस्ट मेजरेशन असेल, फॉरेस्टचं या ठिकाणी मेजरमेंट असेल, ज्याच्यामध्ये बघा हा सगळा सिलेबसच आहे जस्ट आपण चर्चा करतोय, ज्याच्यामध्ये वर्नियर कॅलिपर पासून डायमीटर मोजणं असेल, नंतर म्हणजे लाकडाचं त्याच्यानुसार योग्य पद्धतीनं ते आत्ता कापायच्या स्टेजला आहे का हे चेक करणं असेल, त्यानंतर झाडाची हाईट मोजणं असेल मेजरमेंट, त्यानंतर त्या ठिकाणी त्याचे मॅप्स तयार करणं असेल फॉरेस्टचे, तर हे सगळं फॉरेस्ट मेजरमेंटमध्ये येतं. त्याच्यानंतर येतं वाईल्ड लाईफ, ओके, मॅनेजमेंट. त्यानंतर फॉरेस्ट लेजिस्लेशन, फॉरेस्ट लॉज, फॉरेस्टचं 1957चा ॲक्ट असेल, त्याच्यानंतर फॉरेस्टच्या रिलेटेड 1980चे कायदे असतील किंवा 1972चा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट असेल, तर ते सगळे याचा भाग आहेत. नंतर वूड टेक्नॉलॉजी फॉर ऑप्टेनिंग पल्प किंवा वूडचे जे फर्निचर्स असतील, काठ व्हील्स हे बनवण्यासाठी. नंतर फॉरेस्टचं प्रोटेक्शन असेल त्याचा भाग आहे. फायर प्रोटेक्शन देखील त्याच्यामध्ये येतं. सो फायर प्रोटेक्शन रिलेटेड देखील इन्फॉर्मेशन असाव्या. फायर टेंडर स्पेसिस कोणत्या आहेत की लगेच जळू शकतात. फायर या ठिकाणी हार्डी प्रेसेस कोणते आहेत की जे फायरला ससेप्टेबल राहतात, अशा देखील स्पेसिस असतात. तर तशा पद्धतीनं किंवा या ठिकाणी जाळ रेषा फॉरेस्टमध्ये बनवल्या जातात, म्हणजे कंटिन्युअस जर लिफ्टचं या ठिकाणी एरिया असेल तर त्याच्यामध्ये एक पॅच तयार केला जातो, म्हणजे रस्ता तयार केल्यासारखा, जेणेकरून जर चुकून आग लागली तर तिथं येऊन थांबल्यानंतर ती एकमेकाला कनेक्टेड नसल्यामुळं फॉरेस्ट फायर म्हणजे एक स्पेस तयार करायचं जिथं कोणतंही गवत नसावं, काय नसावं, प्लेन सपाट जमीन असावी, एक रस्त्यासारखं अंतर असतं, जेणेकरून तिकडची आग दुसरीकडच्या पुढच्या पॅचमध्ये जाऊ नये म्हणून. त्याच्यानंतर वर्किंग प्लॅन असतील, फॉरेस्ट सर्वेइंग असतील, फॉरेस्ट एक्सटेन्शन आणि फॉरेस्ट युटिलायझेशन, हे एकमेकाच्या रिलेटेड शब्द आहेत. फॉरेस्ट एक्सटेन्शन म्हणजे मशिनरी वापरून फॉरेस्टमधून या ठिकाणी योग्य पद्धतीने इल्ड काढणं असेल, युटिलायझेशन असेल तर परत यूज आले त्याचे. तर हे डिसिप्लिन्स अँड डिव्हिजन्स ऑफ द फॉरेस्ट. असा जर प्रश्न आला तर आपला सरळ सरळ सिलेबस या ठिकाणी आठवायचा. नेक्स्ट पॉइंट आहे या ठिकाणी फॉरेस्ट मेजरेशन झालेलं आहे. फॉरेस्ट इंटर रिलेशनशिप विथ अदर ब्रँचेस, ओके, जनरल आहे. आता फॉरेस्ट इंटर रिलेशनशिप विथ अदर ब्रँचेस मीन्स व्हॉट, की हाऊ फॉरेस्ट किंवा फॉरेस्ट्री इज, तर मी चुकून फॉरेस्ट्रीला फॉरेस्ट म्हणतोय पण समजावून घ्या, हाऊ फॉरेस्ट्री इज रिलेटेड विथ द अदर ब्रँचेस. जे कुठले कुठले आहेत आपण जे शिकतो, म्हणजे ॲग्रिकल्चर असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, त्या ठिकाणी मेडिसिनल ब्रँच असेल, त्याच्यानंतर सोशल सायन्स असेल म्हणजे ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स असेल, त्यानंतर ट्रायबॉलॉजीशी संबंधित आहे. सो ज्या ज्या ब्रँचेस आहेत युनिव्हर्सिटीच्या त्या आठवायच्या उत्तर लिहिताना. अतिशय सोपं उत्तर आहे याच्यामध्ये. सो फॉरेस्ट इंटर रिलेशनशिप विथ अदर ब्रँचेस जर हा प्रश्न आला किंवा अदर ब्रँचेस म्हणलं तर एक, जर आपण सायन्सच्या रिलेटेड जर बघितलं, ओके, तर या ठिकाणी इकॉलॉजी आणि बायोलॉजी याच्या संबंधित आहे. इकॉलॉजी म्हणजे काय आपल्याला माहित आहे की
या ठिकाणी ऑर्गॅनिझम अँड जे आपले प्राणी आहेत किंवा वनस्पती आहेत त्यांचं या ठिकाणी एन्व्हायरमेंटशी संबंध, तो त्याचे संबंध इकॉलॉजी ब्रँचचा संबंध या ठिकाणी फॉरेस्ट्रीशी आहे. त्याच्यानंतर इकॉलॉजी नंतर इकोसिस्टीम, ओके, त्याच्यामध्ये सजीव निर्जीव यांचाही संबंध येतोच. त्याच्यानंतर बॉटनीचा संबंध फॉरेस्ट्रीशी आहे. डेंड्रोलॉजी म्हणजे ट्री आयडेंटिफिकेशनशी संबंधित आहे. जर ट्री आयडेंटिफाय झाले तर आपल्याला फॉरेस्ट्रीचा या ठिकाणी योग्य पद्धतीने अभ्यास करता येतो. त्यानंतर जेनेटिक्सशी संबंधित आहे. जीन्स असेल, DNA, RNA किंवा या ठिकाणी नवीन टिश्यू कल्चर सारख्या गोष्टी या ठिकाणी जनरेट करायच्या असतील तर ते नॉलेज या ठिकाणी फॉरेस्ट्रीमध्ये उपयोगी पडतं. सो त्याचं रिलेशन देखील फॉरेस्ट्रीशी आहे. एंटॅमॉलॉजी ज्याच्यामध्ये इन्सेक्टचा अभ्यास करणं असेल, मग जे डिसीजेस स्प्रेड करतात किंवा जे या ठिकाणी पोल्युनेशनसाठी उपयुक्त असतात असे इन्सेक्ट, त्याला एंटॅमॉलॉजीमध्ये टाकलं जाईल. तर अशा पद्धतीनं याचाही संबंध आहे. फिजिकल सायन्सेस जे आहेत त्याच्यामध्ये सॉइल सायन्सशी फॉरेस्टशी संबंध येतो, ज्याच्यामध्ये या ठिकाणी सॉइल लॉस असेल किंवा सॉइलची इरोजन असेल याचा अभ्यास केला जातो. सॉइलची फर्टिलिटी असेल, सॉइलचे टाइप्स कोणते आहेत, ॲसिडिक, बेसिक, याचा देखील अभ्यास केला जातो. नंतर हायड्रोलॉजीमध्ये काय केलं जातं तर या ठिकाणी वॉटर सायकल असेल किंवा याच्यामध्ये अजून येतं की वॉटरशेड मॅनेजमेंट, हा देखील हायड्रोलॉजीची एक महत्त्वाची गोष्ट आहे. तो हायड्रोलॉजीचा संबंध देखील फॉरेस्ट्रीशी येतो. पहिला टॉपिक थोडासा थेरॉटिकलच असल्यामुळे याच्यात इतके कन्सेप्ट नाही आहे, जनरल सेन्सनं देखील होतं, पण आपले घेणं गरजेचं आहे. सो दॅट्स वाय आपण हे घ्या लागलेलो आहे. त्यानंतर बघा क्लायमेटॉलॉजी. सो अंडरस्टँडिंग द क्लायमेटमध्ये लाईटचा इम्पॅक्ट फॉरेस्टवर कसा येतो किंवा क्लायमेटमधल्या टेम्परेचरचा इम्पॅक्ट फॉरेस्टवर कसा येतो. हाय लाईट इंटेन्सिटी उपयुक्त असते टिंबर चांगलं मिळवायला की या ठिकाणी मीडियम लाईट इंटेन्सिटी. सो हाय लाईट इंटेन्सिटी आणि लो लाईट इंटेन्सिटी याच्यामध्ये विचार केला तर हाय लाईट इंटेन्सिटीमध्ये टिंबर इतकं चांगलं यील्ड येत नाही जितकं की मीडियम किंवा लो लाईट इंटेन्सिटीमध्ये येतं. म्हणून जर आपण बघितलं, जर सपोज तिथं लो लाईट इंटेन्सिटी असेल तर काय होतं की झाडाला कमी फांद्या तयार होतात, सांगायचं म्हणजे झाडाला कमी ब्रँचेस येतात, त्याच्यामुळे एकदम चांगला या ठिकाणी त्याचा पोल किंवा आपण ज्याला म्हणतो या ठिकाणी स्टेम तयार होतं. म्हणून म्हणतो की आपण जे नॉर्थ जे आपले विषुववृत्ताच्या बाजूला जे फॉरेस्ट असतील किंवा बोरियल फॉरेस्ट असतील त्या ठिकाणी तुम्ही बघा यांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लाकडे असतात, एकदम गोल टिंबर असतं ते. तो लो लाईट इंटेन्सिटीचा तो फायदा होतो. हाय लाईट इंटेन्सिटी असतील तर झाडाला अनेक ब्रँचेस असतात आणि अनेक ब्रँचेस किंवा फांद्या असल्यामुळे टिंबर जास्त हाईटपर्यंत तरी आपल्याला या ठिकाणी मिळत नाही. थोड्या अंतरापासून त्याला अनेक ब्रँचेस फुटायला सुरू होतात. तो लाईटचा देखील संबंध आहे क्लायमेटमध्ये. टेम्परेचरचा संबंध आहे चांगल्या पद्धतीने मिळवायला. त्याच्यानंतर मग लाईटचं क्लायमेटमध्ये जे जे फॅक्टर येतील, सोलार रेनफॉल असेल, त्याच्या संबंध देखील फॉरेस्टशी आहे. नंतर जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम GISचा संबंध आपण आधीच चर्चा केलेली आहे की ज्याच्यामुळे तिथली आपल्याला फॉरेस्टची डेन्सिटी, ट्री कॅनॉपी, नंतर तिथली सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी बाय सॅटेलाइट मिळवता येऊ शकते. प्रत्येक ठिकाणी आपण फॉरेस्ट डिस्टर्ब करायला जायची गरज नाही. नंतर फॉरेस्ट्री इंटर रिलेशनशिप विथ द इंडस्ट्री आणि इंजिनिअरिंगमध्ये काय आहे की फॉरेस्ट्रीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे जो आपला पेपर बनतो इट इज मेड बाय द पल्प ऑफ द वूड. मग त्या पल्प पासून बनतं, तर ज्याच्यामध्ये एक लक्षात घ्या हार्ड वूड आणि सॉफ्ट वूड असे वूडचे प्रकार असतात. जे आपले लिंबाचे किंवा बाभळीचे ज्याला आपण म्हणतो अकॅशिया निलोटिका असेल किंवा या ठिकाणी आझारडेक्टा इंडिका असतील, हे लिंब वगैरे यांना हार्ड वूड म्हणतात. हे हार्ड वूड या ठिकाणी फर्निचर मेकिंग किंवा या ठिकाणी बघा जिथं सपोर्ट कन्स्ट्रक्शन साईटला वापरले जातात. आणि जे सॉफ्ट वूड आहेत युकॅलिप्टस वगैरे जे ते ज्यांचं हार्डवूड नसतं ज्यांच्यापासून फर्निचर बनणं शक्य नाही अशांपासून पल्प बनवून या ठिकाणी पेपर बनवला जातो. तो हार्डवूड या ठिकाणी सॉफ्टवूड. अजून त्याची परत अजून इन डिटेल बघू आपण. तर अशा पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये या ठिकाणी उपयुक्त आहे फॉरेस्ट्रीचं नॉलेज की नेमकं तुम्हाला कोणत्या पद्धतीचं वस्तू बनवायची आणि त्यानुसार तुम्ही कोणत्या पद्धतीचं वूड वापरलं पाहिजे. त्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये देखील यूज आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिजेस असतील, बांधकामांकरता जर वूड लागतं सपोर्ट करता, बरोबर आहे. स्लॅबचे समजा सपोर्ट असेल, कॉलमला सपोर्ट असेल, त्या ठिकाणी देखील वूडचा संबंध येतो. सो इंजिनिअरिंगमध्ये देखील येतो. ब्रिजेस देखील या ठिकाणी एखादे छोटे छोटे ब्रिजेस या ठिकाणी लाकडापासून बनवू शकतात. देन इवन शिप बिल्डिंगमध्ये देखील याचा नॉलेजचा उपयोग होतो की पाणी सहन करणारे वनस्पती कोणत्या आहेत किंवा कोणतं लाकूड पाण्यात कुजत नाही. इवन
ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये देखील एखादा डॅशबोर्ड, रोल्स रॉयलचे डॅशबोर्ड हे वूड पासून बनवले जातात या गाड्यांचे, तर अशाही ठिकाणी तुम्हाला ते नॉलेज इम्पॉर्टंट आहे. सिव्हिल अँड फॉरेस्ट इंजिनिअरिंगचा देखील त्याचा संबंध आहे, आता आपण बघितलेला आहे. ॲग्रिकल्चरचा देखील संबंध आहे, बिकॉज ॲग्रो फॉरेस्ट्री. आता ह्याच्यात एक कन्सेप्ट असतो ॲलिलोपॅथी, याच्यावर प्रश्न आलेला आहे. ॲलिलोपॅथी हा कसलाही मेडिसिनल कन्सेप्ट नाही. UPSCनं प्रश्न विचारला होता GS3ला इकॉनॉमिक्समध्ये. किंवा आपल्यालाही माहित आहे ॲलिलोपॅथी एक कन्सेप्ट आहे की जिथं एखाद्या झाडाचं मूळ हे दुसऱ्या झाडाच्या वाढीला हार्मफुल ठरतं किंवा पिकाच्या वाढीला. Okay, this is called as allelopathy. The roots develop some type of chemicals. That chemicals will harm the growth of other tree. It is called as allelopathy किंवा त्याची ग्रोथ सप्रेशन करतं. म्हणून एखादं झाड असंच बांधावर कोणतंही लावू नये की जे उद्या जाऊन तुमच्या पिकाला नुकसान करू शकतं. म्हणून आपल्याला या ठिकाणी ॲग्रिकल्चरमध्ये देखील फॉरेस्ट्रीचं नॉलेज इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज तुम्ही मस्त बांधावर सगळी झाडं लावाल, पण जर ती ॲलिलोपॅथिक इफेक्ट क्रिएट करत असतील तर त्या ठिकाणी दुसरं पीक कोणतंही येणार नाही. निलगिरीच्या बाबतीत देखील ॲलिलोपॅथी लागू होतं, लक्षात ठेवा. म्हणून निलगिरी सहसा बांधावर नसावी. ओके. देन इंटर रिलेशनशिप विथ द सोशल सायन्स. सोशल सायन्स म्हणजे आपल्या सामाजिक शास्त्राचे ब्रँच, ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स, त्याच्यामध्ये मार्केट ॲनालिसिस पाहिजे. नेमकं कागदाची किती रिक्वायरमेंट आहे किंवा कोणत्या पद्धतीच्या लाकडाची मार्केटमध्ये गरज आहे, टीकला जास्त किंमत आहे ॲज कम्पेअर टू ॲझरडेक्टा इंडिका, किंवा निंबाच्या झाडापेक्षा सागवानाच्या उत्पादनाला जास्त किंमत आहे. मग त्यानुसार मार्केट ॲनालिसिस किंवा इकॉनॉमिक्सचा संबंध माहीत आहे. सोशॉलॉजी अँड पॉलिटिकल सायन्सचा देखील रिलेशनशिप इथे या ठिकाणी येतो. सोशल डायनॅमिक्स असतील, कम्युनिटी एंगेजमेंट असेल, लोकल पीपलचं पार्टिसिपेशन असेल, त्याचा संबंध याच्याशी येतो. पॉलिसी फ्रेमवर्क करताना रिक्रिएशन अँड टुरिझमचा देखील संबंध येतो, ज्याच्यामध्ये या ठिकाणी फॉरेस्टचं या ठिकाणी जे प्लांटेशन असेल त्याच्यामध्ये कसंही वेडेवाकडं प्लांटेशन करण्यापेक्षा लोकांनाही ते रिक्रिएशनल किंवा आल्हाददायक वाटेल अशा पद्धतीने प्लांटेशन करणं, किंवा टुरिझम त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकेल. टुरिझम ॲज वेल ॲज बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन ॲज वेल ॲज एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन हे सगळं अचीव करू शकतो आपण फॉरेस्ट्री थ्रू. ओके. देन ॲग्रो फॉरेस्ट. आता हे बघा, हे पॉईंट होते वरचे, त्या पद्धतीनं हे जनरलिस्टिक आहेत. त्याच्यानंतर पुढचा एक सिलेबसचा पॉईंट आहे हिडन द क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट्री. हे परत फॉरेस्ट्रीला कशा कशामध्ये क्लासिफाय केलं जाऊ शकतं, हा परत सिलेबसचा पॉईंट आहे. हे सिलेबसच आपला बघायचं ब्रॉड पर्स्पेक्टिव्हनं. 1. ॲग्रो फॉरेस्ट्री, प्रॅक्टिसिंग फॉरेस्ट्री अलॉंग विथ एरेबल क्रॉप्स ऑर लाईफस्टॉक. एरेबल क्रॉप म्हणजे जे आपले आपण ज्या रानामध्ये मशागत करू शकतो त्याला एरेबल लँड म्हणतात, आणि त्याच्यामध्ये लावण्यात येणारी जी पिकं असतात त्याला आपण एरेबल क्रॉप म्हणतो. ओके. अनएरेबल म्हणजे कुठं तर मग झाडांच्या मध्ये वगैरे मशागत करणं अवघड आहे, तिथं अनएरेबल आलं. सो किंवा नॉन एरेबल म्हणतात. सो एरेबल क्रॉप्स अँड लाईफस्टॉक. आणि ह्याच्याबरोबर कुठल्या, आता समजा अशी झाडं लावायची की जे शेळ्यांना अन्न म्हणून असतात. ओके. तर अशा पद्धतीनं सो लाईफस्टाईलला फूड फॉडर म्हणून देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतील. सो ॲग्रो फॉरेस्ट्री संबंधित आहे. फार्म फॉरेस्ट्री म्हणजे सागवानाचे एक पॅचेस तयार करायचा फार्मचा, किंवा आंब्याचे बाग तयार करणं फार्म फॉरेस्ट्रीमध्ये येणार. कमर्शियल फॉरेस्ट्री मीन्स कमर्शियल पर्पजसाठी फॉरेस्टचा यील्ड वापरणं, म्हणजे परत एकदा टीक किंवा आपण ज्याला म्हणतो सागवानाची या ठिकाणी लागवड करणं असेल. नंतर कम्युनिटी फॉरेस्ट्री म्हणजे फॉरेस्ट ओन बाय द कम्युनिटी किंवा विलेज कम्युनिटी किंवा आपली पंचायत, ग्रामपंचायत असते तिला कम्युनिटी फॉरेस्ट्री म्हणतात. हे इट इज अन क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट्री आहे. त्याच्यानंतर एक्सटेन्शन फॉरेस्ट्री मीन्स व्हॉट, ॲप्लिकेशन ऑफ मशिनरी इन द फॉरेस्ट्री. दिस इज कॉल्ड एज एक्सटेन्शन फॉरेस्ट्री. एक्सटेन्सिव्ह फॉरेस्ट. एक्सटेन्सिव्ह फॉरेस्ट मीन्स व्हॉट, जास्त प्रमाणात किंवा मोठ्या स्वरूपातलं फॉरेस्ट असणं. यील्ड कमी असलं तर चालेल, परंतु एकाच प्रकारच्या स्पेसिस खूप पद्धतीने या ठिकाणी असणं. ओके. कव्हरेज इज ॲटलिस्ट 10% ऑफ द सरफेस. इंटेन्सिव्ह फॉरेस्ट म्हणजे कमी स्पेसमधून जास्तीत जास्त फॉरेस्ट प्रोडक्ट आणणं. दिस इज कॉल्ड एज इंटेन्सिव्ह फॉरेस्ट्री. नंतर मल्टिपल यूज ऑफ फॉरेस्ट्री अनेक असतील. नंतर प्रोटेक्शन फॉरेस्ट्री असेल. इट इज नथिंग बट प्रोटेक्शन ऑफ द वाईल्ड लाईफ स्पेसिस इनसाइड द फॉरेस्ट अलॉंग विथ द ट्रीज. प्रोटेक्शन ऑफ द लँड, वाईल्ड लाईफ अँड मॉडरेटिंग क्लायमेट एलिमेंट्स इन दॅट एरिया. नंतर अर्बन फॉरेस्ट्री मीन्स अर्बन एरियामध्ये या ठिकाणी जंगलांची किंवा फॉरेस्टची वाढ करणं, म्हणजे जंगलाचे एकत्र पॅच नव्हे तर या ठिकाणी जिथं जिथं कॅनॉल असतील, रेल्वे रूळ असतील,
रस्त्याच्या कडेला या ठिकाणी झाडे लावणे, शाळांचे असतील किंवा ओपन जिथं पॅचेस आहेत जे गव्हर्नमेंटचे त्या ठिकाणी फॉरेस्टचं प्लांटेशन करणं अर्बन एरियामध्ये किंवा या ठिकाणी रिक्रिएशनल बाग वगैरे तयार करणे, गार्डन तयार करणं, इट इज अ पार्ट ऑफ अर्बन फॉरेस्ट्री. अशा पद्धतीनं दीज आर द क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट्री. आता याच्यावरनं बघा क्वेश्चन कोणकोणते आहेत. एक, राईट आन्सर इन ओव्हर वर्ड अँड विदिन लिमिटेड वर्ड्स. हे महत्त्वाचं असतं, कधी लक्षात ठेवायचं. प्रश्नपत्रिका लिहिण्याचं स्वरूपाबद्दल मी एक लेक्चर घेईनच पुढचं. हाऊ फॉरेस्ट्री इज मेक्स इंटर रिलेशनशिप विथ द अदर ब्रँचेस. याचं उत्तर तुम्हाला लिहून मला पाठवायचं आहे. 10 मार्काचं आहे. याचा अर्थ मला फक्त अपेक्षित आहे, माझं एक ओपिनियन आहे की तुम्हाला पेपर कव्हर करायचा असेल तर आपलं जे MPSCचं पेपर असेल ज्याच्यामध्ये लायनिंगमध्ये पेपर अजूनही सुरू आहेत, ते एकच पान म्हणजे एकच बाजू, पाठपुट नव्हे, एकच बाजू सफिशियंट आहे. जर तुमचं अक्षर केवढं आहे तेवढं, आणि लयत लय तुम्ही 1.25 पानापर्यंत जा. पण कधी जर तुम्ही असे डायग्राम, फ्लो चार्ट वगैरे काढताय आणि खूप स्पेस सोडताय, तर त्याला व्हॅल्यू, त्याला तुम्हाला एक आहे स्कोप, तुम्ही पलीकडे 3-4 लाईनी अजून जाऊ शकता. तर एवढं अपेक्षित आहे. इनलिस्ट द डिव्हिजन ऑफ द फॉरेस्ट, किंवा डिसिप्लिन ज्याला आपण म्हणतो ते फॉरेस्ट. फक्त मी काय विचारले हे बघा, इनलिस्ट, नॉट एक्सप्लेन. तो प्रश्न समजावून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी जे माझं टेलिग्राम आहे 9860857348 यावर तुम्ही त्याचं उत्तर सेंड करा. मी त्याचं तुम्हाला ॲनालिसिस सांगेन. जे बॅचला आहेत त्यांनी सुद्धा पाठवलं तर चालेल, आणि सध्या जे बॅचला नाहीत त्यांनी देखील पाठवलं तर चालेल, कारण हे लेक्चर फ्री ऑफ कॉस्टच आहे. ओके, सो आता आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.